नमस्कार मैत्रिणो, कशा आहेत? छानच राहा, माझे छान छान व्हिडिओ पाहत जा मैत्रिणो. आज हे बघा, आपण ओल्या शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे बरं का मैत्रिणो. ही चटणी तुम्ही बऱ्याच वेळा केली असन, प्रत्येक मैत्रिणी खाल्ली बी असन, पण आज मी तुम्हाला थोडीशी वेगळी दाखवणार आहे. पहा, चला, इथं शेंगदाणे ओले सोलून घेतलेत, मिरच्या घेतल्यात आणि लसूण. इथं गॅसवर पॅन ठेवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्या पॅनमध्ये आपल्याला टाकायच्यात ओले शेंगदाणे. कसं आहे, आपले शेंगदाणे हे टचटच करतात ओले शेंगदाणे. मग आपण असं पॅनमध्ये टाकून हे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे गवाळ गवाळ. पहा मैत्रिणं, गवाळ गवाळ ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस त्या शेंगदाण्यांना अक्षरशः मऊ, अशा मऊसूत ती शेंगदाणे होतात. पहा मैत्रिणी, जास्त डागाळायचे नाही, काय नाही, असे गवाळ गवाळ आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायच्यात. त्याच्यानंतर मिरच्या आणि लसूण हे दोन्हीसुद्धा आपल्याला टाकायच्यात. पहा, ते सुद्धा मी मस्त गरम करून घेणार आहे, छान अगदी, की त्याला असा थोडासा नरमपणा आला पाहिजे. पहा, अशा पद्धतीने हे संपूर्ण मी हलवून घेणार आहे, लसूण वगैरे. सतत आपलं हलवत राहायचं. हलून झालं की लगेच आपल्याला वाटून घ्यायचे. पहा, पाण्याचा थेंबीम अजिबात यूज करायचा नाही. चला, आता याची भरड काढून घेऊया आपण. त्याच्यानंतर पहा, मी इथं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ टाकायचे चवीपुरतं. मैत्रिणींनो, कोथिंबीरीने अजूनच आपल्या चटणीला छान चव लागते आणि मस्तपैकी अशी ओल्या शेंगदाण्याची ही चटणी तयार होते. छान अगदी भरड काढलेली आहे, पाहू शकता, मस्त. चला, पुढची तयारी. इकडं पॅनमध्ये तेलही ओतून घेतलं आहे. पहा, आता इथं याच्यात टाकणार जिरी मोहरी. मैत्रिणी, तुम्ही टाकता का नाही सांगता येत नाही, पण जिरी मोहरी टाकल्यावर आणखीनच चव छान लागते. त्याच्यानंतर पहा, सफेद तीळ हे मी 1 चमचा टाकलं आहे मैत्रिणी. पहा, ते सुद्धा तेलात अगदी छान असं फुलून द्यायचं, की सुंदर अशी चव लागली पाहिजे. चला, पूर्ण हे मिक्स करूया. पहा, लगेच आपली चटणी ही टाकून द्यायची बघा, कारण की आपण मीठ बीठ सगळंच घातलं, त्याच्यामुळं काय घालायला आता लागत नाही आपल्याला. बस याच्या विरहित मैत्रिणींनो अजून काय वेगळं सामान आपल्याला घालायचं नाही आहे. मग पहा, आता ही चटणी अगदी छान अशी घ्यायची, हे करून परतून घ्यायची. अगदी मऊसूत ही शेंगदाण्याची, ओल्या शेंगदाण्याची चटणी होती आणि अक्षरशः तुम्ही प्रवासाला घेऊन गेलं की महिनाभर टिकेल अशी ही चटणी आहे. पहा, ही चटणी आणि बाजरीची भाकरी अगदीच भारी लागतं बरं का खायला. मग ती बाजरीची भाकरी शिळी असली ना तरी या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर अगदी अप्रतिम चव लागते. पहा, मस्त याला वरून कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे आणि खरंच ह्या कोथिंबीरीने ह्या चटणीला अजूनच चव लागते बरं का. पहा मैत्रिणींनो, आता मस्त ही चटणी आपण परतून घेऊया आणि थोडीशी वरून अजून कोथिंबीर घालून ही चटणी पूर्ण अशी हलवून घेऊया. खरं मैत्रिणींनो, अशी चटणी जर तुम्ही एकदा केली ह्या पद्धतीने तर खरंच खायला खूप छान लागणार आणि अक्षरशः महिनाभर टिकणार ही चटणी. नक्कीच एकदा करून पहा आणि मगच मला सांगा मैत्रिणींनो की चटणी कशी वाटली तुम्हाला. आवडली असली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात, कशा नाही वाटतात, तुम्ही कुठून बोलता हे सुद्धा मला सांगा, की मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे. आणि मैत्रिणींनो, असे छान छान कमेंट करीत जा माझ्या व्हिडिओला, खूप छान वाटतं. चला, मलासुद्धा तुमच्यासोबत बोलून खूपच भारी वाटलं. पहा, आपली चटणी झाली का नाही सुंदर, अगदीच मस्त अशी चटणी झाली, मऊसूत मैत्रिणींनो. मग पहा, करणार ना अशी चटणी. चला मैत्रिणींनो, आपण उद्या भेटूया. बाय.